हॅलो फॅमिली, नमस्कार. मी आहे रवीना हाऊस लाईफ या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सर्व? नक्की मजेतच असाल आणि असायलाच पाहिजे. तर चला मग ब्लॉगची सुरुवात करूया. आता सर्व सकाळची कामं वगैरे करून घेतली आहेत मी, कारण की आज मी चालले होते मिस्टरांना बघायला. मी तुम्हाला एका शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की त्यांची तब्येत बरी नाही, त्यांना ॲडमिट केलं होतं. ॲक्च्युली त्यांना चिकनगुनिया झाला होता, तर त्यामुळे आणि त्यांना आधी थोडा ताप येत होता. त्यांना वाटलं नॉर्मल व्हायरल फीवर असेल, पण नाही, त्यांना ताप आला होता. मग त्यांना ॲडमिट करून घेतलं आहे आणि मग तिथेच जाण्याची थोडीशी घाई गडबड होती, कारण की आठवडाभर तिथे असणारच ते. मग त्यामुळे आणि मला जसा वेळ भेटत होता तसं मी अधूनमधून जात होते. पण आज मी मुलांना घेऊन जाणार आहे त्यांना भेटायला, कारण की मिली खूप दिवसापासून मागे लागली होती की मला डॅडाला भेटायचं आहे. कारण की कुठेतरी मुली आहे ना वडिलांबरोबर खूप अटॅच्ड असतात, त्यांना जास्त जवळच्या असतात त्यामुळे तिला भेटायचंच होतं. खूप हट्ट करत होती. मग त्यासाठी आम्ही त्यांना भेटायला म्हणून चाललो होतो. तर सकाळीच मी टिफिन वगैरे बनवून घेतला, सगळी कामं सकाळीच आवरून घेतली. त्या टिफिनला फ्लावरची भाजी, डाळ भात असं थोडं साधं जेवणच बनवून घेऊन चालले होते, कारण की खूप दिवस झालं घरातलं नाही, हॉस्पिटलमधलंच तेच खाऊन कंटाळा पण आला होता त्यांना. मग त्यामुळे मी जाताना टिफिन घेऊनच निघाले होते. आणि मग नंतर आम्ही घरातून निघालो आणि मम्मी पण नव्हत्या, की म्हणजे मुलांना त्यांच्याकडे सोडायला. मम्मी निघाल्या होत्या सायनला जाण्यासाठी, म्हणजे माझी मोठी सासू आहे त्यांच्याकडे गेल्या होत्या त्या काही दिवसांसाठी. मग त्यामुळे मग घरी पण कोणी नव्हतं आणि म्हणून मी काय मुलांना त्यांच्याजवळ सोडलं पण नाही. आणि मग मुलांना घेऊन मी अंबरनाथवरून आले भायखळा स्टेशनला, कारण की दुपारची वेळ होती, फास्ट ट्रेन होत्या, स्लो ट्रेन नसतात दुपारच्या. मग त्यामुळे मग भायखळा स्टेशनला आला. मी तर खूप वेळा येऊन गेले, पण मिली पहिल्यांदाच गेली होती, त्यामुळे तिला थोडंसं वेगळं वाटत होतं. आणि खास करून तिथे ना त्या गांधीजींच्या काळातला चरखा होता, त्यामुळे तिला ते थोडं युनिक वाटत होतं. मला त्याबद्दल ती खूप विचारत होती की मम्मा हे काय आहे करून. मी तिला खूप काही सांगितलं वगैरे. जेवढं आपल्याला माहिती आहे तेवढं आपण मुलांना सांगायचं, कारण की मुलांची उत्सुकता खूप असते प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची. मग त्यामुळे मग तिला सर्व काही सांगितलं. त्यानंतर मग परत चिंचपोकळी स्टेशनला आलो, एक स्टेशन मागे. मग इथे येऊन मला रोशनी भेटली. रोशनी म्हणजे माझी बहीण. ही तुम्ही तिला आधीही ब्लॉगमध्ये बघितलं असेल, आम्ही तिला प्रेमाने जगू बोलतो. तर चला मग आता ब्लॉगमध्ये तिला जगूच मी बोलते. तर मग इथे ती आली होती, कारण की मीच तिला बोलवून घेतलं होतं. हॉस्पिटलमध्ये लहान मुलं अलाउड नाही आहे आणि मग तिथे मिली आणि विहान कुणाजवळ थांबणार. मग त्यामुळे मी मग तिला बोलवून घेतलं होतं आणि ती पण आली बिचारी. मग त्यानंतर मग मिलीला भेटायचं होतं डॅडाला. मग तिथे जाऊन मग मी त्यांना भेटले वगैरे आणि त्यांना सांगितलं बाबा बाहेर या, मिलीला भेटायचं आहे. आणि तिथे ओळख असल्यामुळे मग त्यांनी हॉस्पिटलवाल्यांनी त्यांना थोड्या वेळासाठी बाहेर पाठवलं. मग मिलीला भेटले वगैरे. त्यानंतर मग आम्ही घरी येण्यासाठी निघालो आणि मी मग आले मम्मीकडे, कारण की एक दिवसाचं का नाही, थोडं बरं मम्मीकडे बरं पण वाटतं. आणि खरं म्हटलं तर घरी कोणीच नव्हतं, मग मी पण एकटी जाऊन घरी काय करणार, आणि एक दिवस होताच माझ्याकडे. म्हणून मी बोलली ठीक आहे थांबते, कारण की दुसऱ्या थोडासा आराम पण होईल ह्यासाठी, म्हणून पण एक म्हणायला काही हरकत नाही. मग थांबले वगैरे. दुपारी मला भाऊ आणि वहिनी पण भेटले. ते लोक जेवतच होते नुकते आणि मी आले होते. आणि मग खरं म्हटलं ना त्यांच्याशी पण जास्त काही गाठभेट होत नाही, कारण की दोघेही जॉबला जातात. लकीली ते पण घरी मला भेटले. मग त्यानंतर मग दुपारचं आम्ही बहिणींनी मग जेवण वगैरे घेतलं. ते लोक जेवणावरती गेले, कारण की छोटं घर असल्यामुळे जास्त काय आम्ही एकत्र जास्त मावत नाही, म्हणून ते लोक जेवण वगैरे वरती आराम करण्यासाठी गेले. मग नंतर मग आम्ही जेवून वगैरे मग संध्याकाळ झाली. मग संध्याकाळी मी मार्केटला आले होते. हे आमचं इकडचं मार्केट आहे, खूप मोठं मार्केट आहे. आधी खूप छोटा होता, म्हणजे फक्त भाज्यांचाच होता, पण आता जसं जसं माणसं त्यांची डिमांड वाढत गेली ना, त्यामुळे आता तो खूप मोठा झाला आहे मार्केट. तिथे सर्व काही भेटतं. तर मग मी मार्केटमध्ये गेले होते ज्यूस आणायला, म्हणजे कारण की पप्पांचे मित्र होते, ते खूप आजारी होते, त्यांना पण ॲडमिट केलं होतं. मला काही लांब असल्यामुळे जाता आलं नाही. लहानपणापासून आम्ही त्यांना बघत आलो आहे, पण कसं खूप वर्ष झाले त्यांना, म्हणजे भेटले असे अधूनमधून, पण ते पण ॲडमिट होते. आणि मग त्यांना जस्ट डिस्चार्ज दिला होता, तर मी म्हटलं एवढ्या लांब आले तर त्यांना पण भेटून जाते, म्हणून मग त्यांच्यासाठी ज्यूस घेण्यासाठी म्हणून मार्केटला आले. घरी आले तर जगू इथे पावट्याची भाजी बनवत होती, म्हणजेच वालाची भाजी पण बोलतात खूप जण ह्याला, आणि मलाही खूप आवडते, म्हणून मग ती रोशनी बनवत होती. तिला दिलेली बनवायला, कारण की कसं मला जायचं होतं मम्मीबरोबर. मग त्यामुळे तिला बोलली की बाबा तू बनव. ती बोलली मी नंतर कधीतरी बघून येईन, आणि ती जवळ असल्यामुळे ती काही येत जात असतेच. मग त्यामुळे मग ती बनवत होती. आणि नंतर मग इथे आम्ही काकांच्या घरी आलो. ते इथे काका पण झोपले होते, आणि कसं काकी पण खूप इमोशनल झाल्या होत्या, रडायला लागलेल्या. त्यांना जर कसं बसं समजवलं आम्ही, आणि त्यांची 2 लहान म्हणजे मुलीची मुलं होती, त्यांना जर असं खाऊ वगैरे असं घेऊन गेलो होतो. मग ती खात बसली होती. खूप गोजीरवाणी पोरं होती ती. मला खरंच खूप बरं वाटलं त्यांना बघून. मी तर त्यांच्याबरोबर थोडंसं खेळली वगैरे. आणि नंतर मग घरी येऊन मग आम्ही सर्व जेवायला बसलो इथे फॅमिली.
म्हणजे एकत्रच बसलो होतो जेवायला सगळेजण. मिली आणि भाऊ आधीच जेवून वगैरे वर गेले होते. नंतर मग भावानी इथं आमच्यासाठी आईस्क्रीम आणली होती. मग ते लोक पण खाऊन वगैरे वरती गेले होते झोपायला आणि मग आम्ही ते सर्व गप्पा मारत खात बसलो. गप्पा मारता मारता इतका वेळ झाला होता की आईस्क्रीम तर मेल्ट झालीच होती आमची आणि नंतर इतके असं वाटत होतं ना की काहीतरी अजून राहिलं आहे, अजून बोलायचं आहे, पण आमचं काय बोलणं संपत नव्हतं. मग शेवटी मग रात्री खूप झाली होती. नंतर दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली. राणी पण कामाला जायला निघाली आणि घरी कोणीच नव्हतं, सगळे कामाला जाणारी माणसं. मग त्यामुळे आम्ही पण जेवून वगैरे घरी जायला निघालो आणि कारण की मिस्टरांना पण डिस्चार्ज दिला होता, ते पण पुढे निघाले होते आणि मग स्टेशनला आलो होतो. इथे मम्मी पण आम्हाला भेटल्या. आणि संडे असल्यामुळे मेगा ब्लॉक होता आणि खूप ट्रेन लेट होत्या. गर्दी तर नव्हती पण ट्रेन खूप लेट असल्यामुळे खूप कंटाळा आला होता. नंतर खूप वेळानंतर ट्रेन आली आणि गर्दी तर नव्हती पण बसायला आम्हाला व्यवस्थित जागा अशी भेटली. त्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि नंतर मग घरी येऊन नाश्ता वगैरे केला. तर असा होता माझा ब्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.